गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. मी पास्टर अमित तुमच्यासमोर पुन्हा एकदा येतो आहे. लास्ट संडे माझा विश्वास आहे तुम्ही आमच्याबरोबर जॉईन झाला होता यूट्यूबच्या ह्या माध्यमातून. आणि स्ट्रेच युअर हँड, हात लांब कर, याचा फर्स्ट पार्ट, याचा पहिला भाग आपण मागच्या संडेला पाहिलेला आहे. आणि आज आपण भाग 2 त्याचा सेकंड एपिसोड किंवा त्याच्या सेकंड पार्टमध्ये आपण असणार आहोत. स्ट्रेच युअर हँड, हात लांब कर, याच्या भाग 2 मध्ये आपण असणार आहोत. प्रियानो, आपण डोळे झाकूया आणि आपण प्रार्थना करूया संदेश सुरू करण्याच्या अगोदर. पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होतो. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, आमचा सांभाळ तू करावास. प्रभू, धन्यवाद देतो ही वेळ तू पुन्हा एकदा आम्हाला दिली तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी, समजण्यासाठी. परमेश्वरा, तुझ्या हातामध्ये आम्ही स्वतःला सुपूर्द करत आहे. ही वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही देतो. आम्हा सर्वांना तुझं वचन समजू दे, ही प्रार्थना मी तुझ्या चरणाजवळ करत आहे. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. आमेन. आमेन. सो ॲज आय सेड, द टायटल ऑफ माय सर्मन इज स्ट्रेच युअर हँड, हात लांब कर. हा माझा संदेश आहे आणि ह्याच्या भाग 2 मध्ये आपण असणार आहोत प्रियानो. सो थोडंसं रिकॅप जर आपण केलं तर मला, किंवा मागे काय झालं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेन आणि मग आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण एका वाळलेल्या हाताचा मनुष्य जो सभास्थानात, मंदिरामध्ये, सिनेगॉगमध्ये तिथे असतो आणि त्या ठिकाणी येशू येतोय. मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 1 पासून काही पुढचे वचनं आपण पाहिली, त्यामध्ये आपण होतो आणि पाहतो की येशू कसं त्या ठिकाणी येतो. आणि त्या ठिकाणी बरोबर येशूचं लक्ष जे आहे वळलेल्या हाताच्या मनुष्याकडे जातं. आणि मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जेही तुमची दुर्बलता आहे, जेही तुमच्या जीवनामध्ये कठीणपणा आलेला आहे, तुमचं नैराश्य असेल, जीवनाचा ज्या भागामध्ये नाही का तुम्हाला अपयश असेल, तो भाग वाळून गेलेला असेल, तर निराश, हताश होऊन चर्चच्या बाहेर, देवाच्या उपस्थितीच्या बाहेर न राहता आम्ही सभास्थानात, मंदिरामध्ये, जिथे येशू आहे, जिथे येशू येतो, जिथं देवाचे लोक आहेत, त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि इतर लोक जरी तुमच्याकडे पाहत नसले तरी प्रभू येशू तुमच्याकडे पाहणार आणि तुम्हाला मधोमध उभा करणार आणि तुम्हाला सगळं लक्ष तुमच्याकडे तो आणणार आहे. ही विल ब्रिंग ऑल हिज फोकस अँड अटेन्शन ऑन यू. जरी लोकांनी तुमच्याकडे पाहिलं नाही तरी तुमच्या कमजोरीमुळे, तुमची दुर्बलता जी आहे, तुमचं नैराश्य जे आहे ते घेऊन जर तुम्ही आलात तर त्याच्यामुळे येशू तुमच्याकडे पाहिल, हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. आणि आणखीन शास्त्री व पुरुषी यांच्याविषयी देखील मी बोललो आणि हे देखील मी तुम्हाला सांगितलं की जे चमत्कार जो आहे, जो तुमच्या आतमध्ये लपलेला आहे प्रियांनो, तो आतमधून येशू बाहेर अनलॉक करण्यासाठी तुमच्या जवळ येतो. आणि जसे त्यांनी म्हटलं, तुझा हात लांब कर, आणि त्याने सुकलेला हात लांब केला आणि त्याच्या आतमधून ते चमत्कार येशूने बाहेर काढला. त्याचा हात लागलाच तिथे नीट झाला प्रियांनो. आमेन. आणि याच काही भागामध्ये असणार आहोत. मी आज तुम्हाला महत्त्व सांगणार आहे का येशू किंवा परमेश्वर आम्हाला बायबलमध्ये हात लांब कर ह्याच्याविषयी सांगतो. अनेक असे घटना बायबलमध्ये आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला कळतं देवाने सांगितलेले हात लांब कर, त्यामध्ये आपण असणार आहोत. पण थोडक्यात आणखीन त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याकडे आपण काही वेळासाठी राहणार आहोत आणि त्यातून काहीतरी आणखीन आपण शिकण्यासारखं काय जे आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमेन. मी वाचतोय 1 आणि 2 वचन, 3रा अध्याय मार्क शुभवर्तमानचा. मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शाबात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. And he entered the synagogue again. And a man was there who had a withered hand, so they watched him closely. They is Shastri व Parushi, Pharisees. And they watched him closely whether he would heal him on the Sabbath, so that they might accuse him. हे यातलं देखील आपण मागच्या रविवारी पाहिलं होतं. तर
तो पुन्हा एकदा सभास्थानात येतो, सिनेगॉगमध्ये येतो, हे वचन सांगतं. आणि त्या ठिकाणी यावेळेला मात्र शास्त्रीय पुरुषी तर आहेतच, परंतु त्याचबरोबर यावेळेला एक वाळलेल्या हाताचा, सुकलेल्या हाताचा एक मनुष्य तिथे आहे आणि होता. हे दोघांनी पाहिलं, येशूनेही पाहिलं आणि सभास्थानामध्ये असलेले शास्त्रीय पुरुष आहेत त्यांनी देखील पाहिलं. पण दोघांच्या पाहण्यामध्ये फरक होता प्रियांनो. यामधून मला काय दिसतंय माहिती का, इथं म्हटलेलं आहे तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. तुम्ही नोटीस केलंय का की याचं नाव या ठिकाणी दिलेलं नाही आहे. हिज नेम इज अननोन. वाळलेल्या हाताचा मनुष्य, फक्त एवढंच म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे अनेक लोक जे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आढळतात त्यांचा नावाचा उल्लेख नाही आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं रक्तस्रावी स्त्री, आणखीन सुंदरनामी दरवाजाजवळ बसलेला भिकारी, जो पंगू होता, पंगू भिकारी असं. आणि मग बेत्सदा येथे असलेला एक मनुष्य, यांचं कोणाचंही नाव आम्हाला दिसत नाही लिहिलेलं. What I am trying to say over here, probably my next point or my first point from this part for this part 2 is people identify you by your situation. तुमच्या परिस्थितीमुळे किंवा तुमच्या परिस्थितीला बघून लोक तुमची ओळख पटवतात. अरे तो नाही का 10वी नापास झालेला 4 वेळा, अरे तो नाही का 12वी 5 वेळा नापास झालेला, अरे तो नाही का CA ला बसला पण तो पासच झाला नाही, अरे तो रे लंगडा, अरे तो रे आंधळा. लोक तुमच्या परिस्थितीमुळे तुमची ओळख पटवून देतात. ही तुमची परिस्थिती तुमची ओळख झालेली आहे प्रियांनो. युअर सिच्युएशन हॅज बिकम युअर आयडेंटिटी बट इन पीपल्स आईज. So people have started recognizing you not by your name more but by your situation more. तुम्ही त्या परिस्थितीमध्ये अनेक दिवसापासून असल्या कारणाने काय झालेलं आहे, तुमची ओळख ती परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती आता तुमच्या विषयी बोलत आहे प्रियांनो. So you being in that situation for a longer time, what has happened is your situation has now become your identity. So in people's eyes, your situation is your identity. But in God's eyes, when God looks at you, He will not look at you outwardly. जेव्हा देव पाहतो तेव्हा लोकांसारखं नाही. लोक बाहेरचं बाह्य स्वरूप तुमचं पाहतात, तुमची परिस्थिती पाहतात आणि म्हणून त्याप्रमाणे तुमची ओळख होऊ लागते. पण परमेश्वर जेव्हा तुमच्याकडे पाहतो तो तुमच्या आतमध्ये पाहतो. He looks into your spirit. And what does he see? He does not see the situation. He sees that this is my son. हा माझा पुत्र आहे असा तो आतमध्ये पाहतो. आणि मग हा पंगू आहे, मग हा आंधळा आहे, मग हा लंगडा आहे, मग याचा हात सुकलेला आहे, हे त्याला दिसतं प्रियांनो. So when God looks at you first, he looks at you inside and he sees the son inside of you. Then he looks at the situation. हा फरक आहे लोकांचं आपल्याकडे पाहणं आणि देवाचं आपल्याकडे पाहणं याच्यामध्ये प्रियांनो. So my first point I want to explain to you again from this man with a withered hand is people looked at him at his situation and his situation became his identity. लोक त्याच्याकडे पाहिले आणि त्याची परिस्थिती पाहिली की त्याचा हात सुकलेला आहे, वाळलेला आहे आणि तो वाळलेला हाताचा माणूस असा म्हणून तो ओळखला गेला. आणि तेच नेमकं बायबलमध्ये नमूद आहे. मार्क जो आहे त्याला देखील हेच म्हणजे शिष्यांना देखील हेच दिसलेलं आहे प्रियांनो. इवन द डिसायपल्स सॉ हिम अकॉर्डिंग टू हिज सिच्युएशन. देवाचे लोक, मला खूप वाटलं होतं देवाचे लोक खूप चांगले आहेत परंतु ते आम्हाला नावच ठेवत आहेत. डोंट ट्रस्ट ऑन एनीबॉडी, ट्रस्ट ऑन गॉड. कारण देवच तुम्हाला तो माझा पुत्र आहे असं म्हणून तो पाहतो. Amen. So people look at your situation and your situation becomes your identity. But God looks at you and He then changes your identity
टू द रिअल आयडेंटिटी दॅट यू आर हिज सन. आणि असं बघितल्यामुळे तो तुमच्यामध्ये काम करतो आणि तो तुमच्यामधून तो चमत्कार बाहेर आणतो आणि तुमच्या जीवनामध्ये तो कार्य करतो. प्रियांनो, काय म्हटलं माहिती का, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शाबात दिवशी तो त्याला बरे करतो की काय, हे पाहण्यास ते टपून बसले होते. पाहण्यास ते टपून बसले होते. सभास्थान आहे. इट्स अ सिनेगॉग, इट्स अ चर्च, it's a gathering of God's people, and they have come together on a Sabbath day, and Sabbath day was a day of worship. शाबात दिवशी सभास्थानामध्ये ते सर्व देवाचे लोक आले होते आणि शाबात दिवशी सभास्थानामध्ये आराधना होते. शाबात दिवस हा आराधनेचा दिवस आहे. तर आराधना करण्यासाठी एकत्र आलेले लोक, त्यातले काही लोक फक्त स्पेक्टेटर म्हणून आले होते, फक्त दर्शक म्हणून बसले होते. What are we doing when we come together in a worship place? Are we spectators or are we worshippers? If we are worshippers, we are connected with God. If we are spectators, we are only connected with what God is doing. Are you understanding? Or let me just say it in a better way. If you are connected in worship, you are connected to the face of God. And if you are not connected in worship and just are a spectator, you are only connected to God's hand, not his face. तर मी ज्यावेळेला सभास्थानामध्ये येतो, मी ज्यावेळेला आराधनेच्या ठिकाणी येतो, तेव्हा मी सर्व विसरून देवाची आराधना करायला पाहिजे. ना की आता देव काय करतो, आता हे करतो की नाही हे बघू दे. आंधळा तो भिकारी आंधळा नाही, तो पंगू भिकारी बसला होता सुंदरनामी दरवाजाजवळ आणि तो पेत्र आणि योहान यांना तो भीक मागतो. तो काहीतरी तुमच्याकडे जे असेल ते द्या म्हणतोय. त्यावेळेला पेत्र त्याला काय म्हणतो माहिती का, माझ्याकडे बघ. का माहिती का, त्याचे डोळे, त्याची नजर जी होती, त्याचं जे फोकस होतं ते त्याच्या हाताकडे होतं, त्याच्या चेहऱ्याकडे नाही. आणि म्हणून त्याने त्याचा फोकस, त्या भिकारीचं जे फोकस आहे ना, ह्याच्या हाताकडून त्याच्या चेहऱ्याकडे आणलं. ज्या वेळेला आमचा फोकस परमेश्वराच्या हाताकडून निघून त्याच्या चेहऱ्याकडे लागतो, त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला लागतं. प्रियांनो, when our focus changes from God's hand to God's face and we become intimate with God in this relationship, there follows miracle. Hallelujah. आणि हा माझा पुढचा मुद्दा आहे. प्रियांनो, लेट्स नॉट बी स्पेक्टेटर्स इन द प्रेझेन्स ऑफ गॉड, बट बी पार्टेकर्स, बी वर्शिपर्स इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. आमेन. हालेलुया. तर हेच ते लोक स्पेक्टेटर बनून बसले होते, प्रेक्षक बनून बसले होते. त्यांना भाग घ्यायचा नव्हता. आजही मला सांगण्याची गरज नाही प्रियांनो, चर्चमध्ये तुम्ही काय येता. लास्ट संडेला मी बोललो, युअर मोटिव्ह of coming to church will decide what's going to happen next with you or what's going to happen with you. मी चर्चला काय येतोय, फक्त बघण्यासाठी येतो का, काय चाललंय काय नाही चाललंय, माझ्या लाईफमध्ये पण काय होतंय का काय नाही हे मी बघायला येतो. or we can come to church just to worship Jesus. आम्ही परमेश्वराची आराधना, येशूची आराधना करण्यासाठी जर आम्ही येत आहोत आमच्या सभास्थानामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये, तर आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आम्हाला भेटतील. प्रियानो, आराधना आम्ही प्रथम ठेवणं गरजेचं आहे. आमेन. आणि मी तुम्हाला सांगितलं, येशू त्याला म्हणतो, त्या सुकलेल्या हाताच्या, वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणतो, तुझा हात लांब कर. किती अवघड झालं असेल नाही का त्याला. किंवा अनेक प्रश्न आय वॉज थिंकिंग, जर मी ती व्यक्ती असलो असतो तर मी मनामध्ये कदाचित काय काय विचार केला असता. अरे माझा हात सुकलेला आहे, मी हा हात लांब कसा करू. सुकलेला हात काहीतरी दर्शवतं आणि हात लांब करणं हे देखील काहीतरी दर्शवतं. त्याच्यामध्ये आपण असणार आहोत प्रियांनो. त्या अगोदर मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू द्या. आज वेळ कदाचित माझ्याकडे संक्षिप्त कमी असेल, पण मी संपवण्याचा प्रयत्न करेन हा भाग इथे. एक तरुण पास्टरकडे येतो
आणि तो म्हणतो की मी खूप निराश आहे, मी खूप हताश आहे माझ्या जीवनामध्ये, मला काहीच कळत नाही आहे, मी काय करू माझ्या जीवनामध्ये, मी खूप निराश झालेलो आहे. मी ह्याच्याकडे बघतो, मी त्याच्याकडे बघतो, तो हे चांगलं करत आहे, ते चांगलं करत आहे, परंतु मी बघत आहे तर मी खूप निराश आहे, माझ्या जीवनामध्ये काहीच घडत नाही आहे. तो पास्टर त्याला स्माईल करतो आणि तो म्हणतो की माझ्यासाठी एक काम करशील का? तो म्हणतो हो, मी करायला तयार आहे पास्टर. पास्टर जातात, एक ग्लास काचेचा त्याच्याकडे आणतात आणि त्याच्या हातामध्ये देतात आणि तो रिकामा ग्लास असतो आणि तो म्हणतो की हा ग्लास तू घे आणि तू पूर्ण एक चर्चला एक चक्कर मार, आतमध्ये जिथे अशा रिकामे आईल्स आहेत त्याच्यामध्ये तू चक्कर मार आणि तू ये. तो जातो, रिकामा ग्लास घेतो आणि पटकन असा फिरतो आणि परत येतो. तो म्हणतो पास्टर मी केलं आहे. अच्छा ठीक आहे. तो ग्लास घेतो, त्याच्यामध्ये आता तो पाणी टाकतो. पाणी टाकल्यानंतर तो म्हणतो की आता हे ग्लास पूर्णपणे मी भरलेला आहे पाण्याने, आता सेम जिथं जिथं जाऊन आलास ना तिथं तिथं परत तू जाऊन ये, पाणी सांडायला नाही पाहिजे. ठीक आहे म्हणतो. तो जातो आणि ह्या वेळेला मात्र त्याची गती कमी होते, त्याची पाऊल टाकण्याचे जे स्टेप्स जे आहेत तो अगदी सांभाळून टाकायला लागतो आणि तो सर्व ठिकाणी पूर्ण करून त्याची जी चक्कर आहे ती पूर्ण करून तो पास्टरकडे येतो. थोडासा वेळ लागतो आणि म्हणतो पास्टर हे घ्या. पास्टर म्हणतात अरे वा, ह्याच्यातलं पाणी तर सांडलेलं नाही आहे. दोन्ही गोष्टींमधला फरक तुला दिसला का, असं तो त्या मुलाला विचारतो. तो तरुण म्हणतो हो, मी पहिल्यांदा ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला लोक माझ्याकडे बघून हसत होते की अरे हा रिकामा असा ग्लास घेऊन का फिरतोय, लोक माझ्याकडे, त्यामुळं मला खूप ऑकवर्ड वाटलं, कसं तरी वाटलं नाही का, चांगलं वाटलं नाही. मग नेक्स्ट टाईम तू जेव्हा पाणी भरून गेलास त्यावेळेला काय झालं? तो म्हणला काही नाही, माझं संपूर्ण लक्ष त्या ग्लासकडे आणि त्याच्यामधल्या पाण्याकडे होतं, त्यामुळे लोक माझ्याकडे बघत आहेत की नाही आहेत मला हे समजलंच नाही. पास्टर त्याच्याकडे स्माईल करून म्हणाले नेमकं हेच तर आम्हाला जीवनामध्ये करायचं आहे. लोकांकडे लक्ष देऊ नकोस. लोकांकडे लक्ष दिलास, ते काय बघत आहेत, काय बोलत आहेत तुला, त्याच्याकडे लक्ष दिलास तर तुझ्या जीवनामध्ये नैराश्य येणार आहे. परंतु जे तुझ्या जीवनामध्ये परमेश्वराने भरून ठेवलेलं आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलंस तर तुझं काम यशस्वी होणार आहे आणि त्याचबरोबर तुला नैराश्य देखील येणार नाही. सो रिमेंबर, हे लक्षात ठेवा प्रियानो. मला ही गोष्ट तुम्हाला सांगूशी वाटली. जे निराश आहेत त्यांच्यासाठी आज मला बोलू द्या, तुमचा हात लांब करणं गरजेचं आहे. तुमच्या सुकलेल्या हाताकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनाच्या आत बघणं गरजेचं आहे, ना की बाहेर बघणं गरजेचं आहे. डोंट बी स्पेक्टेटर्स बिलव्हेड, लुक इनसाइड यू. हे महत्त्वाचं आहे प्रियानो. जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याला धरून राहा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये उत्तम ते घडेल, नक्कीच घडेल प्रियानो. आमेन. असो, पुढे जाऊया. स्ट्रेच युअर हँड असं येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणतो आणि मग तो कसा तरी तो हात लांब करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये त्याचा चमत्कार त्याला तिथे घडतो आणि त्याचा हात त्याच्या दुसऱ्या हातासारखा अगदी नॉर्मल, आरोग्यदायी असं घडतं प्रियानो. स्ट्रेच युअर हँड मीन्स टू गो बियॉन्ड युअर एबिलिटीज. हात लांब कर, जे परमेश्वर इथे पण सांगतोय आणि अनेक ठिकाणी जुन्या करारामध्ये देखील म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो माहिती का? टू गो बियॉन्ड युअर अबिलिटीज. त्याचा हात सुकलेला आहे आणि सुकलेला हात त्याचा असताना त्याला माहितीये की त्याच्या ताकदीमध्ये इथपर्यंतच तो ते करू शकतो. दॅट इज हिज अबिलिटी. What is an ability? An ability is something which defines your strength or the limitation of your strength. कुवत काय आहे माहिती का? ते तुमच्या ताकदीची मर्यादा दाखवते. ती तुमची कुवत आहे. मी 50 किलो वजन उचलू शकतो, 51 किलो जर झालं तर मी ते उचलू शकत नाही. तर ही माझी कुवत झाली, ही माझी क्षमता झाली. तर माझी कुवत माझ्या शक्तीचं आणि ताकदीचं लिमिटेशन दाखवतं, माझ्या ज्ञानाचं लिमिटेशन दाखवतं. मी 1 फोन नंबर लक्षात ठेवू शकतो का? होय. मी 10 फोन नंबर लक्षात ठेवू शकतो का? होय. तू किती लक्षात ठेवू शकतोस? मी 20 फोन नंबर्स लक्षात ठेवू शकतो. तर प्रत्येकाची कुवत आहे, परंतु प्रत्येक कुवत त्याच्या ताकदीचं आणि ज्ञानाचं मर्यादा दर्शवतं. सो सुकलेला हात हे तुमची एबिलिटी दर्शवत आहे.
परंतु सुकलेला हात स्ट्रेच करणं हे तुमच्या ॲबिलिटीच्या पलीकडे जाणं आहे. आणि त्या तुमच्या कुवतीच्या पलीकडे पवित्र आत्म्याची कुवत लपलेली आहे, विच इज अनलिमिटेड, बियॉन्ड युअर ॲबिलिटी, मीनिंग बियॉन्ड द लिमिटेशन ऑफ युअर स्ट्रेंथ अँड युअर विजडम इज the ability of the Holy Spirit, and the ability of the Holy Spirit is unlimited. Can somebody say amen? पवित्र आत्म्याची कुवत आणि क्षमता ही अमर्याद आहे प्रियानो. आणि म्हणून येशू म्हणत आहे, स्ट्रेच युअर हँड, तुमचा हात लांब करा, म्हणजे तुमच्या कुवतीच्या पलीकडे जा आणि पवित्र आत्म्याच्या कुवतीवर तुम्ही निर्भर राहायला लागा. आज परमेश्वर कोणाशी तरी बोलत आहे प्रियानो, आणि आज तो तुम्हाला म्हणत आहे, तुमच्या कुवतीकडे जास्त लक्ष देऊ नका. मी जी कुवत दिलेली आहे तुम्हाला ती ठीक आहे, परंतु हे चमत्कार, हे काम घडण्यासाठी फक्त तुमची कुवत नाही, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन पवित्र आत्म्याच्या ताकदीवर तुम्हाला अवलंबून राहणं गरजेचं आहे. आमेन. आणि म्हणून आम्हाला स्ट्रेच युअर हँड, आमचा हात लांब करणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. Let me go ahead. There are few more points, maybe couple of points, and then I will stop. आणखीन 2 मुद्दे मी सांगेन आणि मी थांबवेन प्रियानो. Stretching of hands means supernatural is coming out after the act. That's my next point. Stretching or हात लांब करणे म्हणजे ते केल्यानंतर अलौकिकता येत आहे, अलौकिक गोष्टी, सुपरनॅचरल गोष्टी येत आहे, त्याचा अर्थ आहे. जर तुम्ही जुना करार पाहिला तर आम्हाला कळतं, मोशेला तो म्हणतो, यू स्ट्रेच फोर्थ युअर हँड अँड हिट इट ऑन द रिव्हर सॉरी you stretch forth your hand and hit it on the river and you will see the river turning into blood. तुझा हात उगार म्हटलेला आहे, हात लांब कर म्हटलेला आहे, त्या नदीवरती, म्हणजे ते नदीच्या पाण्याचं रूपांतर रक्त मध्ये होईल. स्ट्रेच फोर्थ युअर हँड, आणि मग हे श्राप येईल. स्ट्रेच फोर्थ युअर हँड अँड हिट इट अँड द सी विल बी पार्टेड. तुझा हात उगार आणि तू तिथं मार, म्हणजे ते समुद्र 2 भाग होणार आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला इथं दिसतं प्रियानो, स्ट्रेचिंग युअर हँड्स ऑलवेज द मिरेकल अँड द सुपरनॅचरल विल फॉलो आफ्टर इट. समजतंय का तुम्हाला? म्हणजे परमेश्वर म्हणत आहे की तुमचं जे ऍक्ट ऑफ स्ट्रेचिंग युअर हँड्स आहे त्याच्यानंतर चमत्कार नक्कीच येणार आहे. त्याचा अर्थ हा की स्ट्रेचिंग युअर हँड इज अन ऍक्ट ऑफ फेथ. तुमचा हात लांब करणे ही विश्वासाची कृती आहे प्रियांनो. तुम्ही विश्वासाची कृती करून दाखवा. तुम्हाला जेव्हा वाटत आहे की अशक्य आहे त्यावेळेलाच ती गोष्ट तुम्ही करा. त्यावेळेलाच देवाकडे येऊन तुम्ही आराधना द्या आणि प्रार्थना करा आणि देवावर आणखी विश्वास ठेवा प्रियांनो. जोपर्यंत मोशेने ती काठी आपला हात उगारून त्या समुद्राच्या पाण्यावरती मारली नाही तोपर्यंत त्याला कळालंच नाही, त्याला माहितीच नव्हतं की त्याच्याद्वारे समुद्र दुभागणार आहे. ऍक्ट ऑफ फेथ. स्ट्रेच युअर हँड इज ऍक्ट ऑफ फेथ. हात लांब करणं म्हणजे काय आहे प्रियांनो? विश्वासाची कृती आहे. आणि आज परमेश्वर प्रभू येशू तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुम्ही ऍक्ट ऑफ फेथ मध्ये राहा. विश्वासाला तुम्ही कार्यामध्ये आणा प्रियांनो. आमेन. So we need to understand this very, very carefully. Hallelujah. Let me go ahead. Stretching of hands symbolizes the omnipotence of Jehovah. माझा हा शेवटचा मुद्दा असेल, याच्यानंतर मी बोलून प्रार्थना करून बंद करेन प्रियांनो. What is my next point? Stretching of hands symbolizes the omnipotence of God or Jehovah. हात लांब करणं पवित्र शास्त्रामधून आम्हाला समजतं की यहोवा परमेश्वराचं ओमनिपोटेन्स म्हणजे सर्वसामर्थीपणा जो आहे किंवा सर्वसामर्थी देव ते दर्शवणं म्हणजे हात लांब करणं आहे. आपला हात लांब करणं आहे. I'll give you an example. Let's read Jeremiah 27:5. इर्मिया 27:5 आपण वाचूया. काय म्हटलंय? I have made the earth, the man and the beast that are on the ground by my great power and by my outstretched arm and have given it to whom it seemed proper to me. मराठीमध्ये, मी आपल्या महाशक्तीने आपले बाहू उभारून
पृथ्वी आणि पृथ्वीच्या पाठीवर असलेली माणसे व पशु यांना निर्माण केले व मला योग्य वाटेल त्यांना मी ते देतो. सो वी अंडरस्टँड ओव्हर हिअर He has created everything that we see on this earth by stretching of his hands. तो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे हे आम्हाला दिसतं, कारण हे वचन मला सांगत आहे की परमेश्वराने आपला हात लांब केला आणि पृथ्वीवर जे काय आहे ते निर्माण केलं. प्रियानो, वाव, हालेलुया, आमेन. म्हणजे परमेश्वर असा फक्त हाताची घडी घालून फक्त शब्द बोलतोय असं नाहीये. त्यांनी आपला हात लांब करून आपलं सामर्थ्य पृथ्वीवरती ओतलेलं आहे प्रियानो, आणि म्हणून सर्व काही अस्तित्वात आलंय. सो वी अंडरस्टँड स्ट्रेचिंग ऑफ हँड्स ॲक्च्युली सिग्निफाईज the omnipotence of Jehovah. यहोवा परमेश्वराचा सर्व सामर्थ्य जे गुण आहे ते स्ट्रेचिंग ऑफ हँड, हात लांब करणे, ह्याच्यामध्ये आम्हाला दिसतं प्रियानो. आज माझी प्रार्थना ही आहे की परमेश्वराने त्याचा हात लांब करावा तुमच्या जीवनावरती आणि त्याचं सर्व सामर्थ्य असलेलं गुण तुमच्या अखंड जीवनावरती उतरून येऊ, तुमच्या परिवारावरती उतरून येऊ. हे मला आज येशूच्या नावाने तुमच्या परिवारावरती मोकळं करायचं आहे. आमेन. त्या सुकलेल्या हाताच्या मनुष्यासारखं आपण बनूया आणि आपण मंदिरात येऊ, सभास्थानामध्ये येऊ प्रियानो. जिथं आराधना चालते तिथं येऊन आम्ही आराधना करू प्रियानो, ना की फक्त प्रेक्षक बनून राहू. परमेश्वर इच्छुक आहे आम्ही जिथे आहोत तिथे येऊन आमच्याशी जुडण्याकरिता. पण मी प्रेक्षक बनून बसलो तर आम्ही जुडू शकणार नाही, परंतु आम्ही आराधक बनलो तर त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक घनिष्ठ संबंध प्रस्थापित होणार आहे. सो व्हॉट आय वॉन्ट टू से इज स्ट्रेच युअर हँड, शो दी ॲक्ट ऑफ फेथ इन युअर लाईफ. तुमचा हात लांब करा, विश्वासाची कृती तुम्ही दाखवा प्रियांनो, आणि परमेश्वर तुमच्याकडे पाहेल आणि त्याची नजर तुमच्याकडे लॉक होईल आणि तुमच्या आतमधला चमत्कार तो अनलॉक करून बाहेर आणेल. आमेन. हालेलुया. आपण प्रार्थना करू प्रियानो. पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज तुझ्याजवळ आम्ही पुन्हा एकदा येतो आणि ही वेळ तू आम्हाला दिलीस, आम्ही तुझ्या मनापासून आभारी आहे माझ्या देवा. या संदेशामध्ये आज आम्ही जे शिकलो, हात लांब करणं हे काय आहे, सामर्थ्याचं प्रतीक आहे. सर्व सामर्थ्य तुझा जो गुण आहे ते दर्शवणारं ते प्रतीक आहे. ॲक्ट ऑफ फेथ आहे, विश्वासाची कृती आहे. माझ्या कुवतीच्या पलीकडे जाणं ते मला दर्शवतं. हे जे सर्व आहे परमेश्वरा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसू दे. आणि आज विशेष करून प्रार्थना करतो जे आज आमच्याशी माझ्याबरोबर आज जुडलेले आहेत, जे आज इथे आहेत, ऐकत आहेत, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो या क्षणाला परमेश्वरा तुझा हात लांब कर त्यांच्या जीवनावरती, अखंड त्यांच्या संपूर्ण जीवनावर आणि परिवारावर तुझा हात प्रभू आणि तुझ्या हाताची सावली दिसू दे आणि तुझं सर्व सामर्थ्य असणारं गुण त्यांच्या परिवारावरती दिसू दे परमेश्वरा. येशूच्या नावाने ही घोषणा मी आज करत आहे. धन्यवाद देतो ही वेळ तू आम्हाला दिलीस याच्याबद्दल. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पिता. आमेन. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. देवबाप तुमच्याबरोबर राहो. तुमचा हात देखील तुम्ही लांब करा, तुमचा विश्वास तुम्ही देवाला दाखवा आणि मग पहा की परमेश्वर त्याचाही हात लांब करून त्याचं सर्व सामर्थ्य असलेलं गुण तुमच्या जीवनावर दाखवेल. देवबाप तुमच्याबरोबर असो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.